हॅलो. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ डॉक्टर. हा बोला ना. मला एक अनुभव शेअर करायचा होता महाराजांबद्दलचा. अरे वा, बोला ना बोला. कुठून बोलताय, सांगायचंय? नाही, सांगू नाही शकत. बरं बरं, सांग. ऍक्च्युली मी आता जस्ट माझं लास्ट इयरचं शिक्षण संपवलंय. हा हा मी हा. इंजिनिअरिंगला होती. गेल्या 8 महिन्यापूर्वी काही असं म्हणजे माझा एका सब्जेक्टचा इश्यू झाला. अरे बापरे. हा हा हा. तर मग माझं शेवटचं वर्ष म्हटल्यावर तर ते म्हणजे तो टेन्शन येतं, बरोबर. हा तर त्याच्यामुळं ते रिझल्टचाही प्रॉब्लेम, मग मला लास्ट इयरला काही ऍडमिशन घेता आलं नाही. हा 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 हा. ते 6 महिने तसेच गेले, 6-8 महिने गेले ते. हा हा हा. मग की ते असंच झालं ना डोक्यात की आता ऍडमिशन घेता येणार नाही, ऍडमिशन घेता येणार नाही वगैरे. अरे हा हा मग आई आई माझं म्हणजे आई माझी खूप करते महाराजांचं. हा हा ती हा आता जॉबला होती, पण ती आता रिटायर झाली 2 वर्षापासून. तर ती 2 वर्षापासून म्हणजे आधी करायची, पण आता जरा जास्त प्रमाणात करते. हा 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 हा. तर म्हणजे विषय असा होता की हा लिटरली महाराजांमुळं इतकं आल्यानंतर तर मी सेवाच करत होते दुसरीकडे शिकायला. हा 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 तर मी कंटिन्यू सेवाच करायची. हा हा आईची तेच की म्हणजे तूही कर, मी करते, जे होईल ते महाराज देतील आपल्याला. जे आहे ते काहीतरी चांगलं लिहिलं असेल, बरोबर. हा, अगदी याहून अधिक बरोबर आहे. याहून अधिक काहीतरी असेल महाराजांचे. म्हणजे आपण नाही टाळू नाही शकत ना त्यांना, त्यांच्या मनात खूप काहीतरी वेगळं असेल म्हणून. हो हो, खरंय. तर म्हणजे सेवाच करायची, तारक मंत्र करा, हा अध्याय वाचा वगैरे, जे होईल ते करायचं. हा हा तर म्हणजे झालं असं की फेब्रुवारीत मी नंतर मग ती एक्झाम दिली. हा 6 महिन्याने एक्झाम होते इंजिनिअरिंगची. हा हा. मी एक्झामही दिली. मग अच्छा, तेव्हा माझं हो, इंजिनिअरिंगची कुठली साईड आहे? माझं इलेक्ट्रिकल होतं. अच्छा अच्छा. हा हा तर मी एक्झाम दिली. हा माझा मग तेव्हा रिझल्ट लेट लागला. डिसेंबरमध्ये एक्झाम झाली आणि हा. फेब्रुवारीत रिझल्ट लागला, म्हणजे जानेवारी. हम्म. तेव्हा सगळं झालं असं, मला रिझल्ट दिसत नव्हता. अरे बापरे, काय म्हणायचं ना याला, किती टेन्शन. तेव्हा रिझल्ट दिसत नव्हता. काकू पुढचं तर ऐका तुम्ही. हा मग मी कॉलेजला, मग तेव्हा टेन्शन तर होतं, पण मग तेच परत की महाराजांवर सोडलंय, आता जे होईल ते होईल. हा 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 हा. तर मग झालं असं की कॉलेजला म्हणजे तपास केला की म्हणजे काय झालंय, रिझल्टही दिसत नाही. हा तर ते तेव्हा सांगत होते हा की सब्जेक्ट म्हणजे मी रिचेकिंग म्हणून एक कन्सेप्ट असते, मग मी तो सब्जेक्ट रिचेकिंगला टाकला होता तेव्हा, जेव्हा मे मध्ये, हा 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 जेव्हा माझं हे सगळं झालं तेव्हा जुलैमध्ये सगळं झालं होतं. हा हा. तर मी तो सब्जेक्ट रिचेकिंगला टाकला. तर तो बर. तेव्हा म्हणजे नंतर त्याचा गेल्या 15 दिवसात, एक महिन्यात त्याचा रिझल्ट येतो. अच्छा. पण तेव्हा ऑनलाईन जेव्हा डिस्प्ले झाला तेव्हा तिथे काही चेंज आला नव्हता असं दाखवलं होतं. हा हा हा. तर ते सगळं झालं तेव्हा आपलं हेच डोक्यात की काही चेंजच नाही आलेला आहे युनिव्हर्सिटीकडनं, तर मग काही झालेलंच नाही आपलं. हा तेव्हा हीच कन्सेप्ट डोक्यात. मग ते जेव्हा मला आता जानेवारीत रिझल्ट लागला तेव्हा ते मला म्हटले की हा. तुमचा रिचेकिंग मध्ये सब्जेक्ट निघून गेला होता. बघा बाई ग. इथे सब्जेक्ट निघाला तेव्हा वाईटही वाटायचं आणि आनंदही व्हायचा की महाराजांमुळे इतकं म्हणजे लीला बघा तुम्ही महाराजांच्या. बापरे, बघा तो किती लीला सब्जेक्ट आहे. निघाला तर निघाला. मग मी म्हणजे तेव्हाही असताना की एक सेम संपून गेलो होतो तोपर्यंत. ओ पण परत मला प्रयत्न करायचा होता की मिळालं कॉलेजमध्ये ऍडमिशन तर म्हणजे हा सोन्याहून पिवळी गोष्ट होईल. हा मग हा मी ट्राय केलं पण तेव्हा काही म्हणजे नाहीच झालं तेव्हा. हा मग ते ठीक आहे म्हटलं, जाऊ देत. वाईटही वाटायचं भरपूर, पण मग काही पर्यायच नव्हता. हा. म्हणजे मग परत तसंच चालू की आता मला वाटायचं आतून की माझं म्हणजे काहीतरी होईल. हा हा. तर एक म्हणजे कॅरी ऑन म्हणून कन्सेप्ट असते की ज्या अच्छा मुलांचं इयर ड्रॉप झालेलं आहे त्यांना एक परत म्हणजे चान्स मिळावा. अच्छा अच्छा अच्छा. हा हा त्यांना ऍडमिशन घेता यावं जर ते क्लिअर असतील तर आता हा रिझल्ट मध्ये. हा म्हणजे ते होत नाही सहसा, पण ते झालं. आणि इव्हन म्हणजे
एक सेमिस्टर ऑलरेडी संपलं होतं, लास्ट इयरचं होतं. हा. तर ते ते फेब्रुवारीत ते सगळं निघालं, तो GR निघाला स्टुडंटला. तर मागं निघालं होतं बघा, पूर्ण महाराष्ट्रात की स्टुडंटला म्हणजे वर्ष वाया नको जायला म्हणून हा ऍडमिशन द्या वगैरे. हा 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 हा. तर तिथे म्हणजे लिटरली तिथे ऍडमिशनचं ते सगळं निघालं, प्रोसेस निघाली. मग मी परत कॉलेजला गेली. ते आपल्याला ऑनलाईन मुळे कळतच. तर हम्म. त्यांनी तेव्हा म्हणजे ते हम्म. बोलले की हा तुमचं असं आहे, पण पण त्यांचं पण एक हे होतं की ह्या वेळेस तुम्ही पास झालेले पाहिजे. म्हणजे डिसेंबर मध्ये जी एक्झाम झाली तेव्हा पास झालेले हवे होते. हा पण माझं ऑलरेडी मे मध्ये पासिंग होती. हा तेव्हा ते मग ते म्हणे की म्हणजे काही मग काही म्हणजे टीचर्स असे होते की करून देऊ आपण, ट्राय करून बघू, झालं तर म्हणजे झालं, चांगली गोष्ट आहे वगैरे. हो 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 हो. मग मी फॉर्म वगैरे भरला. हा तर तिथेही म्हणजे तिथेही वेट होताच. तेही हा म्हटले की तुमचं ऑलरेडी म्हणजे असं असं आहे की तुम्ही ऑलरेडी आधीच पास झालेले आहेत, क्रायटेरियात बसायला हवे युनिव्हर्सिटीच्या, हा असं तसं. म्हटलं ठीक आहे, फॉर्म तर भरून देऊ. 1% साठी का असेल, ते तर मला डायरेक्ट तोंडावर म्हटले होते एक जण की तुझं 99% नाही होणार म्हणे काम. हा. मग मी तिथे महाराजांचं नाव घेत म्हटलं की मला 1% आहे ना, मला मी ट्राय करते म्हटलं ऍडमिशन साठी. हा नंतर मग त्यांनी माझ्याकडनं लिहूनही घेतलं की हा. म्हणजे असं नाही झालं तर तुम्ही परत आमच्याकडं काही म्हणजे काही ऍक्शन नाही घेऊ शकत म्हणे. हो. मग ते सगळं झालं. म्हटलं ठीक आहे, काही ऍक्शन नाही घेणार, पण भरून द्या फॉर्म. हा हा फॉर्म वगैरे भरला एका हा महिन्यात. मग एक्झाम फॉर्म भरावा लागतो. हा हा ते म्हणे तोपर्यंत तुला कळणार नाही, तुझे एक सब्जेक्ट डिस्प्ले झाले तर आम्ही हम्म एक्झाम फॉर्म म्हणजे तर तुझं ऍडमिशन कन्फर्म आहे. एक हम्म महिना परत याच्या टेन्शन मध्ये की काय होईल सगळं. तर मी तिथेही हेच म्हणायची की तुम्ही मला इथपर्यंत आणलेलं आहे महाराज, मला माहिती काहीतरी चांगलं देणार आहे, फक्त कळ काढावी लागते. अगदी कळ काढावं लागते, म्हणजे काही ना काही थोडासा दम धरावा लागतो. खरंय. म्हणजे थोडस म्हणजे तेही पेशन्स परीक्षा ठेवले बघतात पाहिजे. ना, बघतात की एवढं सगळं द्यायचंय तर. हो ना, किती सुंदर. बाप रे. ते पण तिथेही तोपर्यंत. काकू हा ऍडमिशन म्हणजे तिथेही ऍडमिशन झालं. मग ते हा 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 सगळं की रिझल्ट दिसले, सगळं झालं. त्याच्यातही मला म्हणजे आता मागचं सेमिस्टर राहिलेलं, त्या हा सेमिस्टरचे सब्जेक्ट, हा त्याची एक्झाम, प्रॅक्टिकल सगळंच तेही द्यायचं या सेमिस्टरला. आता म्हणजे सेमिस्टरला ऍडमिशन पण मी मार्च मध्ये घेतलं. मग माझं 1 मार्च पासून सुरू झालं की माझं झालं लास्ट म्हणजे रेग्युलर मध्ये आली मी की लास्ट इयरला ऍडमिशन घेतलं मी 1 मार्च पासून. ओ. बापरे, माझं ते सुरूही तोपर्यंत झालं. मला सुद्धा असं हे होत होतं की आता कसं गेलं असेल, कसं झालं असेल. पण कसे आहेत ना महाराज. म्हणजे मी अक्षरशः मला हं. नाही कळलं त्यांनी काय करून घेतलं काय नाही, काहीच नाही कळलं. बापरे. 8 महिने मी तसेच काढले. जुलैला असं हे सगळं झालं होतं, जुलै ते 1 मार्च. हा बरोबर. ते ऍडमिशन झालं. मग तिथेही तेच मी सगळ्यांचं असं की चला आनंद तो की वर्ष गेलं नाही, हा जे होईल ते होईल एक्झामचं वगैरे. हा. मग आणि आमची लगेच मे मध्ये एक्झाम होती. बापरे. मार्च मध्ये हे एप्रिल म्हणजे मार्च आणि एप्रिल मला 2च महिने. हो मग खरं. सगळं आणि लास्ट इयरला प्रोजेक्टही असतो. हो, तो पण असतो. अगदी बरोबर तर आहे. मग मग ते सगळंच एकदम तेव्हाही लोड वाटायचा, पण ठीक आहे तर जे होईल ते म्हणजे महाराजांनी केलंय आपल्यासाठी एवढं, तीच मला खूप खूप मोठी खरं. गोष्ट वाटायची तिथे तेव्हाही. बापरे, किती म्हणजे सेवा. जेव्हा महाराज आपल्याला सेवेत घेतात ना, तर ते योग्य व्यक्तीलाच घेतात की जो बरोबर मनापासून सेवा पण करेल. आणि खूप ज्याने मला तो अनुभव इतका अतिशय म्हणजे सुंदर बेटा. आता पुढचा अनुभव एवढा छान असेल ना, जॉब पण एकदम भारी मिळेल बघ. काकू तुम्ही पुढचं तर ऐका. म्हणजे त्या लीला त्यांनी फक्त 2 महिन्यात ज्या काही लीला दाखवल्या आहेत ना, त्या आपण आयुष्यभर नाही विसरू शकत. हो ना. अच्छा, अजून पुढे का? हा हा हा. तर ऍडमिशन झालं, मग तसंच ते दिवस 2 महिने काढले. मग 29 एप्रिल पासून मग प्रॅक्टिकल, ओरल प्रॅक्टिकलची एक्झाम सुरू झाली. हा हा मग मागचेही प्रॅक्टिकल होते, रेग्युलरचेही प्रॅक्टिकल दिले. तो हा 29 पासून सुरू झालं. मग परत एक्झाम स्टार्ट झाल्या. माझे हा. टोटल 8 सब्जेक्ट मला एका वेळी द्यायचे होते. बाप रे. हा. मग ते आणि प्रॅक्टिकल ओरल धरून बाकी सगळं धरून ते पण 8, म्हणजे 8 आणि हे 8, हो. 16 एक्झाम द्यायच्या होत्या. असं सगळं झालं. बापरे. हा हा
आणि आमच्या म्हणजे एक्झामचा कन्सेप्ट असा असतो की 40 मार्क लागतात पास व्हायला. अच्छा. तर मग एक एक एक्झाम अशी मध्ये होते ती तिला 12 मार्क लागतात. हम्म. 30 मार्काची एक्झाम होते इनसेम म्हणून, तिला 12 लागतात आणि हम्म. फायनलला 28, म्हणजे असे टोटल 40 मार्क. पण हम्म. मग मी इनसेम दिलेलीच नाही पहिल्या सेमिस्टरची, मग मला तिथे टोटल 40 मार्क काढायचे होते. हा हा. आणि 40 काढणं थोडंसं टफ होऊन जातं किती म्हटलं तरी, आणि चेकिंग बरोबर. वगैरे बरोबर. हो. तेही फेस केलं की चला होऊन जाईल होऊन जाईल, हेच पॉझिटिव्हिटी. कारण की ते आपण नाही म्हणत, आपण महाराजच देतात ते सगळं काही पॉझिटिव्ह, सगळं जे दाखवायचं असतं त्यांना तेच. खरंय खरंय खरंय. याच्यात की होऊन जाईल होऊन जाईल. एक्झामही दिली. पूर्ण 31 मे पर्यंत एक्झाम चालली माझी, रेग्युलरची पण आणि मागची पण. हा हा 29 पासून सुरू झालेली. हा. पहिले 2 पेपर दिले. हम्म. तेव्हा कळलं की आमच्यासाठी स्पेशल हम्म. परत इनसेम होईल त्या 4 सब्जेक्टची आधीच्या सेमिस्टरच्या. हा हा. ते होत नाही हा काकू, ते अजिबात असं कधीच होत नाही. पण की मग त्या म्हणजे की मुलांना लोड नको यायला, त्यांचं रेग्युलर मुलांसारखं व्हावं म्हणून परत त्यांनी परत नवीन हे काढलं. 2 पेपर झाल्या झाल्या की तुमची एक्झाम घेतली जाईल हे पेपर झाल्यानंतर. ओ. अच्छा. हा. तर ते पेपरही संपले. त्याच्यानंतर परत 4 दिवसात हा परत अजून परत एक्झाम झाली. हा. सगळं झालं, संपलं, प्रोजेक्ट झाला की 4 वर्ष संपले. पण मग राहिला रिझल्टचा वेट की आता कायच होईल, जे होईल ते हेच होतं परत की होऊन जाईल, महाराज करून घेतील. हा माझा लगेच आता माझा 28 जानेवारीला रिझल्ट लागला. हा. तर माझा लिटरली सगळं ऑल क्लिअर निघालं. वा. किती सुंदर अनुभव. म्हणजे 28 ला एकदम असं स्वामींनी मोठाच चमत्कार केला अगदी. फक्त 2-3 महिन्यात इतकं काय काय बघितलंय. म्हणजे मला आधीपासून महाराजांचे छोटे मोठे होते, पण हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता, खूप मोठा. खरंच खरंच खरंच. म्हणजे हे मोठा नाही म्हणजे होत. काय, अतिशय अप्रतिम अनुभव येतो. सुंदर. म्हणजे हे शक्यच नाहीये की एवढं सगळं होणं, आणि आज आज सगळं क्लिअरही होऊन गेलं. अगदी बरोबर. मग आता जॉबला पण आहे का? नाही, मी आता जस्ट एक्झाम संपली. आता मी कोर्सेस वगैरे लावले होते या पिरियड मध्ये, मग ते आता पूर्ण करेल आणि मग परत ट्राय करेल जॉबसाठी. हा. आणि त्याचाही मला काहीतरी ते लीला दाखवतील नक्कीच, आणि त्याचाही अनुभव शेअर करेल. नक्की नक्की बेटा, आणि खूप छान लीला दाखवतील व. नक्कीच. माझ्या आईचं कधीपासून चालू होतं की अनुभव शेअर कर शेअर कर म्हटलं. पण ते कालही मी रात्री कॉल केला, म्हटलं जेव्हा महाराजांची मनात असेल ते बरोबर शेअरही करून घेतील. अगदी हे खरंय. म्हणजे आपण कितीही आटापिटा केला ना, हा. तरी त्यांना जेव्हा बोलवायचंय किंवा त्यांना जेव्हा गोष्टी करून घ्यायच्या आहेत, तेव्हाच ते त्या वेळच्या वेळी करून घेतात. बरोबर. अगदी अगदी. किती सुंदर अनुभव आहे. मी शेअर करते हा बेटा. हो हो चालेल. हा. श्री स्वामी हो. समर्थ. श्री स्वामी समर्थ.